नमस्कार मित्रांनो, मी एन-डी-एस स्वामी सर. स्वागत करतो 20 मे 2026च्या 10 महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या बुलेट रॅपिड फायर या सीरीजच्या लेक्चरमध्ये. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो. रोज तुम्हाला न चुकता डेली बघायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ शेवटी आवडला तर लाईक जरूर करून जावा. बघूया अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्यावर अगोदर उत्तर एकदा बघून घेऊयात आपण. ISSF विश्वचषक ग्रेनेडा 2026 मध्ये मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताने कोणते पदक जिंकलेलं आहे? भारतानं पदक जिंकलं आहे सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकलं आहे पर्याय क्रमांक 1. विश्वचषक ग्रेनेडा 2026चा मिश्र सांघिक प्रकारामध्ये लक्षात ठेवा. ज्यांनी उत्तर दिलं आहे सर्वांचं अभिनंदन. आजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लास्टला द्यायचं आहे. चला बघूयात अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. नुकतेच ताश्कंद येथे पार पडलेल्या आशियाई बॉक्सिंग अंडर 15 आणि अंडर 17 चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा उझबेकिस्तानमध्ये पार पडली. उझबेकिस्तानचे राजधानी ताश्कंद या ठिकाणी पार पडलेलं आहे. ताश्कंद या ठिकाणी 1966 मध्ये ताश्कंद करार देखील झाला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये. ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. ताश्कंद लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये भारताने एकूण टोटल 27 पदके जिंकले तर अंडर 15 आणि अंडर 17 दोन्हीमध्ये मिळून. लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये 27 पदकामध्ये टोटल 27 पदके जिंकले तर भारताने IMP आहे. उझबेकिस्तानची राजधानी काय असेल? ताश्कंद आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारत आणि उझबेकिस्तान जे देश आहेत दोन, भारत आणि उझबेकिस्तान हे दोन देश मिळून कोणता युद्ध अभ्यास साजरा करतात? भारत व उझबेकिस्तानमध्ये कोणता युद्ध अभ्यास साजरा केला जातो? ही स्पर्धा पार पडली 1 ते 16 मेच्या दरम्यान. आणि याचं काय आयोजन आहे ते आशियाई बॉक्सिंग महासंघ करत असतं. 2012 आणि 2013 मध्ये जन्मलेले जेवढे बॉक्सर आहेत ते याच्यामध्ये समावेश केले गेलेले आहेत. म्हणजे काय अंडर 15 आणि अंडर 17 लक्षात ठेवा. पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच भारतीय पहिले हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोठे सुरू करण्यात आलेली आहे? ही पहिली अशी बस सेवा आहे जी हायड्रोजनवर धावणार आहे आणि ही धावणार आहे दिल्लीमध्ये, नवी दिल्लीमध्ये पर्याय क्रमांक 2. नवी दिल्लीमध्ये दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन म्हणतो आपण याच्या परिसरामध्ये याच्या क्षेत्रामध्ये ही जी काय पहिली बस आहे ती धावणार आहे हायड्रोजनवर चालणारी पहिली शटल बस सेवा म्हणतो आपण. आणि हायड्रोजन चालणारी पहिली बस जो बस सेवा आहे, बस ताफा आहे, हे ऑलरेडी यापूर्वीच लेहमध्ये सुरू झालं होतं, लेह लडाखमध्ये. लक्षात ठेवा. भारतीय पहिले हायड्रोजन चालणारी पहिली बस ताफा बस जी सेवा आहे ती लेहमध्ये सुरू झाली होती आणि हायड्रोजन चालणारी पहिली शटल बस सेवा आता कुठे सुरू झाली आहे? दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे. कोण आहेत मुख्यमंत्री? रेखा गुप्ता आणि तरनजीत सिंग संधू. तरनजीत सिंग संधू हे कोण येतं? नायब राज्यपाल येतं नवी दिल्लीचे. नवी दिल्ली किंवा दिल्ली म्हणतो पण दिल्ली लक्षात ठेवा. दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? फर्स्ट CM दिल्लीचे महिलांमध्ये त्याचं नाव आहे सुषमा स्वराज. सुषमा स्वराज लक्षात. दिल्लीची पहिली महिला मुख्यमंत्री लक्षात ठेवा. आतापर्यंत 4 महिला मुख्यमंत्री दिल्लीचे बनले आहेत. चौथी महिला मुख्यमंत्री तर रेखा गुप्ता. पहिल्यात सुषमा स्वराज, दुसऱ्यात शीला दीक्षित, तिसऱ्यात आतिशी मार्लोना आणि चौथ्यात आता रेखा गुप्ता. हायड्रोजन हायड्रोजन नाही हायड्रोजन हायड्रोजन संज्ञा येतं N. हायड्रोजन संज्ञा येतं N लक्षात ठेवा. आणि भारतातील जी काही पहिली जी काही ट्रेन आहे हायड्रोजन चालणारी ती जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार आहे. पुढचं आहे पहिले जे गोष्टी त्यांच्यावरती एकदा नजर टाकूत आपण. अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता असेल? हा आहे रशिया. भारतातील पहिले खाजगी AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? हे आहे उत्तर प्रदेश. आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? हा आहे श्रेयसी जोशी. विदर्भातील पहिले एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे? हे आहे गडचिरोलीमध्ये. भारतीय तटरक्षक दलासाठी भारतातील पहिले होवरक्राफ्टचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे गोवा. RPFची पहिली महिला महासंचालक कोण बनले असतील? त्यांचे नाव आहे सोनाली मिश्रा. पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच भारतातील पहिल्या
एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? या क्षेत्रीय प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलं आहे IIT बॉम्बे या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. IIT बॉम्बे म्हणजेच आपला महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. पहिला इंटिग्रेटेड एकात्मिक कार्बन कॅप्चर आहे, लक्षात ठेवा. कार्बन म्हणजे काय, जेवढं पण हवेमधील CO2 आहे ना, ही CO2 घेऊन त्या ठिकाणी त्याचा वापर करून घेण्यात येईल. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये 0.03% कार्बन आहे. कार्बन डायऑक्साईड सर्वांना माहिती असेल. CO2 0.03% आहे. वातावरण तापदायक हा वायू आहे. दरवर्षी जागतिक संग्रहालय दिन, वर्ल्ड म्युझियम डे किंवा इंटरनॅशनल म्युझियम डे कधी साजरा केला जातो? हा असतो दरवर्षी असतो 18 मेला, पर्याय क्रमांक 4. मग जेवढे मे महिन्यातील दिवस आहेत दिनविशेष, त्यांच्यावर एकदा आपण काय करूयात, नजर टाकूयात. 1 मेला असतो जागतिक कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिवस. 2 मेला आहे जागतिक ट्युना दिन. 3 मेला असतो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला असतो पोर्तुगीज भाषा दिन. 7 मेला आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय नर्स दिन. 14 मेला आहे संभाजी महाराजांची जयंती. 15 मेला असतो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला आहे राष्ट्रीय डेंग्यू दिन. 17 मेला आहे जागतिक उच्च रक्तदाब, हाय BP, ज्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणतो, जागतिक संग्रहालय दिन. 18 मेला आहे की 18 मेला आहे जागतिक एड्स लसीकरण दिवस. जागतिक संग्रहालय दिन जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा 18 मेला आहे. हा दिवस इथं 18 मेला करा. चला पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या 10 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? हे करण्यात आले पुणे, पुणे महानगरपालिका या ठिकाणी. पुणे महानगरपालिका, लक्षात ठेवा. या ठिकाणी जे काही संभाजी महाराज आहेत यांची जयंती होती 14 मेला, या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि अवतीभोवती जे काही माहिती वगैरे सगळं लिहिलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये पुस्तक देखील आहे, जो बुद्धभूषण हे ग्रंथ त्यांचं आहे. तो बुद्धभूषण हे पुस्तक कोणाचं आहे? छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मेला झालेला आहे. कोणत्या गडावरती? तर हे आहे पुरंदर. पुरंदरवरती जन्म आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं, लक्षात ठेवा. पुणे महानगरपालिका IMP आहे, पुणे. चला, ज्यांनी अजून आपलं जे 3 महिन्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे किंवा एप्रिल महिन्याचे करंट अफेअरचे ई-बुक आहे, PDF आहे, हे जर कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या. 20 रुपयाला ही ई-बुक आहे. या स्कॅनरवरती पे करा आणि ह्या नंबरला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला WhatsAppलाच PDF भेटून जाईल. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच 52वा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरला आहे? हिंद केसरी कुस्ती स्पर्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 100% तुम्हाला पेपरला विचारणारच, कन्फर्म डोक्यातच ठेवा. तर आता नुकत्याच महेंद्र गायकवाड यांनी ही विजेतेपद आहे त्यांनी जिंकलं आहे. 3 वेळा महाराष्ट्र केसरी उपविजेते राहिले आहेत महेंद्र गायकवाड, जे सोलापूरचे आहेत. सोलापूरचे महेंद्र गायकवाड. आणि उपविजेते कोण असतील तर ते आता पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ यांना हरवूनच महेंद्र गायकवाड यांनी हिंद केसरी जी कुस्ती स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये ही जी काही लढत होती ती पार पडलेली आहे. कुठं? सातारामध्ये. सातारामध्ये शाहू मैदान आहे कुस्तीचं, त्या ठिकाणी हे स्पर्धा नुकतंच पार पडलेली आहे. यापूर्वी अभिजित कटके यांनी पण जिंकलं आहे. समाधान जे आहेत त्यांनी पण जिंकलेलं आहे हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. ओके, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतंच कोणी जिंकलेलं आहे? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही जे पुण्यामध्ये पार पडली होती, कोणी जिंकले सांगायचं आहे. आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत रोहित पवार. रोहित पवार. जे क्रीडा स्पर्धा आहेत ना त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. 7वे खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा 2025 पार पडले बिहारमध्ये. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पार पडले जयपूरमध्ये, राजस्थानची राजधानी. 3रे खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. पहिले खेलो इंडिया वॉटर गेम्स पार पडले दाल सरोवर या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये. 2रे खेलो इंडिया बीच गेम्स पार पडलं दीवमध्ये
पहिलं पण त्याच ठिकाणी पार पडलं होतं दीवमध्येच. पहिले खेलो इंडिया ट्रायबल गेम्स पार पडलं छत्तीसगडमध्ये आणि खेलो इंडिया विंटर गेम्स पार पडलं गुलमर्ग आणि लेहमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त खो खो वर्ल्ड कप 2025 भारताने जिंकला आहे आणि कबड्डी वर्ल्ड कप जे 2025 होतं त्याचे इंग्लंडमध्ये पार पडले, मात्र विजेता याचं भारतच आहे. ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं इंग्लंडमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त 39वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 होणार आहे मेघालयमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघत एकदा T20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पार पडलं. महिला T20चं वर्ल्ड कप 2025 श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. फिफाचं वर्ल्ड कप होणार आहे अमेरिका, मेक्सिको, कॅनडामध्ये 2026चं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पार पडणार आहे ग्लास्कोमध्ये. 2030 पार पडणार आहेत अहमदाबाद या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 पार पडला आईची आणि नागोया या ठिकाणी. त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स 2028 होणार आहेत लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी. विंटर ऑलिम्पिक गेम्स 2026 नुकतंच पार पडलं मिलानो आणि कॉर्टना या ठिकाणी, जे इटलीमध्ये येतात हे दोन शहरं. इटली. 7वा प्रश्न, भारताचे पहिले AI लढाऊ विमान काल भैरव हे कोणत्या देशामध्ये तयार केले जाणार आहे? काल भैरव हे तयार केले जाणार आहे पोर्तुगालमध्ये. पर्याय क्रमांक 3 पोर्तुगाल. याची राजधानी आता लिस्बन. पोर्तुगाल किंवा पोर्तुगीज याची राजधानी काय असेल? लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी आहे. लक्षात ठेवा पोर्तुगाल. वास्को द गामा जो होता, वास्को द गामा हा देखील याच देशाचा होता, पोर्तुगालचाच होता. लक्षात ठेवा पोर्तुगीज म्हणतो आपण त्यांना, पोर्तुगाल पोर्तुगीज. AI लढाऊ विमान आहे पहिलं भारताचं. ओके. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आहे. बँकॉक थायलंडची राजधानी आहे. लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 8वा. नुकतेच 56 वर्षीय गिर्यारोहक कामी रीटा शेर्पा यांनी 32व्यांदा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून स्वतःचा जागतिक विक्रम मोडला. तर आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे ती व्यक्ती आता हे कोणत्या देशाचे आहेत? हे तर नेपाळचे. पर्याय क्रमांक 1 नेपाळमध्ये त्यांचा जन्म देखील झालेला आहे आणि 17 मे 2026 रोजी त्यांनी 32व्यांदा ही जी काही चढाई आहे ती चढाई केली आहे एव्हरेस्ट शिखरची. 8,848.8 म्हणजेच 8,849 मीटर ह्याची उंची आहे नेपाळ ह्या एव्हरेस्टची. नेपाळमध्ये त्याला सागरमाथा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील? त्याचं नाव आहे तेनजिंग नोर्गे. तेनसिंग नोर्गे. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. नेपाळमध्ये येतं. लक्षात ठेवा. नेपाळचे नवीन मुख्यमंत्री बनले तर पंतप्रधान बनले तर त्यांचं नाव आहे बालेन शाह किंवा बालेंद्र शाह. नेपाळचे नवीन पंतप्रधान. या ठिकाणी बघून घ्या. राजधानी काठमांडू आहे. नेपाळी रुपयाचे चलन आहे. पंतप्रधान बालेन शाह. राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल आणि संसदेचं नाव आहे संघीय संसद. दंडी बियो हे याचं राष्ट्रीय खेळ आहे नेपाळचं. नेपाळला भारतामधील या ठिकाणी उत्तराखंडची सीमा लागते, या ठिकाणी उत्तर प्रदेश सीमा लागते, या ठिकाणी बिहार सीमा लागते, या ठिकाणी पश्चिम बंगालची सीमा लागते आणि या ठिकाणी सिक्कीमची सीमा लागते. या ठिकाणी येतो नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट. 9वा प्रश्न, नुकत्याच भारताने कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पहिले सॅटेलाइट टॅग केलेलं गंगा कासव जो आहे, ज्याला नेल्सोनिया गंगेटिका असं म्हटलं जातं, हे सोडून एक ऐतिहासिक संवर्धन टप्पा गाठलेला आहे. म्हणजे एक टॅग केला, याला टॅगिंग करण्यात आलेलं आहे की ह्या कासवाला. आणि कुठं? तर हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. पर्याय क्रमांक 1. कुठं येतं हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान? हे आता आसाममध्ये. आसाममध्ये तर काझीरंगा जो प्रसिद्ध आहे, एक सिंगी जो गेंडा आहे, या गेंड्यासाठी हा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे आसाममध्ये. तसं आसाममध्ये मानस पण आहे, मानस राष्ट्रीय उद्यान. तसं आसाममध्ये 7-8 राष्ट्रीय उद्यान आहेत, 5-6 तरी आहेत कमीत कमी. मानस आहे, काझीरंगा आहे, दिब्रुस आहे, खोवा आहे, ओके, नामेरी आहे, ओरांग आहे, त्यानंतर रायमोना आहे. हे सगळे राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? आसाम राज्यामध्ये येतात. दिहिंग पटकाई आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कासव आहे. एक कासव प्रसिद्ध असतो कधी पण, तो म्हणजे कुठलं? तर ते आहे महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्यामध्ये वेळास या ठिकाणचं कासव. वेळास कासव लक्षात ठेवा. IMP आहे, ज्याला म्हणतो आपण ऑलिव्ह रिडले कासव. ऑलिव्ह रिडले. आणि ऑलिव्ह रिडले कासवासाठी प्रसिद्ध असणारा वेळास बीच आहे ॲक्च्युली हे कुठं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ऑलिव्ह रिडले कासवासाठी प्रसिद्ध आहे एक बीच गहीरमठ किंवा गहीरमाठा बीच. गहीरमठ बीच कुठे येते हे येते ओडिसा राज्यामध्ये. खूप प्रसिद्ध बीच आहे गहीरमाठा बीच, गहीरमठ बीच.
जे ओडिसा राज्यामध्ये येतं आणि कासवासाठी प्रसिद्ध आहे. केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान कुठे येतं? मणिपूरमध्ये आहे. केबुल लामजाव आणि संपूर्ण जगातील हे एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे. फ्लोटिंग तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे केबुल लामजाव मणिपूरमध्ये. पेंच आहे आपल्या नागपूरमध्ये पण आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पण आहे पेंच. बांधवगड मध्य प्रदेश राष्ट्रीय उद्यान आहे. बांधवगड हे मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 10वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने तिसरे आणि चौथ्या अपत्य जन्माला आल्यानंतर अनुक्रमे 30,000 आणि 40,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? हे तर मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेश राज्य पर्याय क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला जर तिसरं अपत्य जन्मलं तर 30,000 रुपये बक्षीस भेटेल आणि चौथा अपत्य जन्मलं तर 40,000 रुपये घोषणा सरकारनं केलेलं आहे. आंध्र प्रदेश, मग आंध्र प्रदेशविषयी जे काही पॉईंट आहेत त्यांच्यावरती आपण एकदा नजर टाकूयात. निर्मितीच्या आंध्र प्रदेशची 1 नोव्हेंबर 1953ला राजधानी आहेत अमरावती. मुख्यमंत्री तर एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत अब्दुल एस नझीर. विधानसभेची सदस्यसंख्या आहे 175. विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे 58. लोकसभेची सदस्यसंख्या 25 आहे. राज्यसभेची सदस्यसंख्या 11 आहे. राज्य प्राणी आहे काळवीट. राज्य फळ आहे बंगनपल्ले आंबा. हे आहे बंगनपल्ले अशा प्रकारचा आंबा. मुख्यमंत्री तर चंद्रबाबू नायडू. या आंध्र प्रदेशला या ठिकाणी तामिळनाडूची सीमा लागते, या ठिकाणी कर्नाटकची सीमा लागते, या ठिकाणी तेलंगणा सीमा लागते, या ठिकाणी छत्तीसगड सीमा लागते, या ठिकाणी ओडिशा सीमा लागते. या ठिकाणी आहे बे ऑफ बंगालचा उपसागर. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा. चित्तूर जो जिल्हा आहे तो सर्वात दक्षिणेकडे येतो. IMP आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न. चला एकदा लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. आणि ज्यांना कोणाला ऑफलाईनची बॅच लावायची नवीन बॅच, ही बॅच 7 मेला सुरू झाली आहे. 4,000 रुपये फी आहे संपूर्ण GKची बॅचची. अगदी छान पद्धतीनं सगळं विषय या ठिकाणी कव्हर होतात. या ठिकाणी पत्ता आहे. या ठिकाणी तुम्हाला जर बॅच लावायची येऊ शकता. अधिक माहितीसाठी या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून देखील विचारू शकता. अधिक माहिती या ठिकाणी दिलेलीच आहे. चला मागच्या किंवा कालच्या लेक्चरवरती एक नजर टाकूयात आपण, कारण रिव्हिजन जेवढं जास्त करावं तेवढं कमीच असतो. पुढचा प्रश्न. नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? गुजरात. भारतात EV चार्जिंगसाठी UPIची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने युनिफाईड भारत चार्ज नावाचं जो आहे प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे? हे आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय. नुकतेच कोणत्या राज्याने मेरा भारत मेरा योगदान अभियान सुरू केले आहे? नवी दिल्ली. भारताच्या UKमध्ये उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे आहे पेरियासामी कुमारन. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिकता लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे? आसाम. दरवर्षी जागतिक एड्स लसीकरण दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 18 मेला. नुकतेच पिण्याच्या पाण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल वॉटरएड इंटरनॅशनल तर्फे प्रतिष्ठेच्या जल चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बिसाथी भरत. भारताने कोणत्या देशातील ॲडनॉक कंपनीसोबत द्रवीकृत पेट्रोलियम वायूसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? हे आहे UAE. कोणत्या देशाने 11व्या शतकातील चोल ताम्रपट भारताला परत केले आहे? नेदरलँड. आणि नुकतेच दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? सहदेव यादव यांची. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक वसुंधरा दिन, वर्ल्ड अर्थ डे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि ज्यांनी अजून आपला अनुभवचे ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केलं असेल तर ॲप इन्स्टॉल करा. या ठिकाणी स्कॅन करा. टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करू शकता. इंस्टाग्राम ID आहे, याला पण नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता. तर थांबूयात आपण. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये आणि अत्यंत महत्त्वाच्या अशाच प्रकारच्या कंटेंटमध्ये. शेअर करा, लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला इथं थांबूयात आपण. थँक्यू. जय हिंद.